नमस्कार. आज आपण बँक ऑफ महाराष्ट्राच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांवर नजर टाकणार आहोत. हे आकडे काय सांगतात आणि गुंतवणूकदारांसाठी याचा नेमका काय अर्थ आहे हे आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. चला तर मग सुरू करूया. तर सगळ्यात मोठी आणि पहिली बातमी, बँकेच्या निव्वळ नफ्यात तब्बल 23% वाढ झाली आहे. हो, मागच्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत ही एक जबरदस्त उडी आहे. कोणत्याही बँकेसाठी हे आकडे खरंच खूप चांगले आहेत. आकड्यांमध्ये बोलायचं झालं तर सप्टेंबर तिमाहीत बँकेने 1633 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. गेल्या वर्षी हाच आकडा जवळपास 1327 कोटी होता, म्हणजे सरळ 300 कोटींपेक्षा जास्त नफा वाढलाय. बरं, नफा वाढला हे तर कळलं, पण प्रश्न हा आहे की हा पैसा आला कुठून? बँकेच्या कमाईचे मुख्य स्रोत कोणते आहेत? चला जरा खोलात जाऊन बघूया. कोणत्याही बँकेच्या कमाईचा जो मुख्य आधार असतो तो म्हणजे निव्वळ व्याज उत्पन्न, ज्याला आपण नेट इंटरेस्ट इन्कम किंवा NII म्हणतो. अगदी सोप्या भाषेत, बँक कर्ज देऊन जे व्याज मिळवते आणि लोकांच्या ठेवींवर जे व्याज देते यातला फरक, हाच तर बँकिंगचा मूळ धंदा आहे. आता इथे बघा, बँकेच्या मूळ व्यवसायात म्हणजे NII मध्ये जवळपास 16% वाढ झाली आहे आणि ऑपरेटिंग प्रॉफिट तर 17% वाढून 2574 कोटींवर पोचलाय. हे आकडे स्पष्टपणे सांगतात की बँकेचा कोर बिझनेस एकदम मजबूत आहे. पण इथे एक छोटी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. बँकेचं नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजे NIM. सोप्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक कर्जावर बँकेला किती फायदा होतोय. तर हे मार्जिन मागच्या तिमाहीच्या तुलनेत थोडंसं कमी झालंय, म्हणजे 3.95% वरून 3.85% वर आलंय. ही घट खूप मोठी नाहीये, पण जे अनुभवी गुंतवणूकदार असतात ना, त्यांचं अशा गोष्टींवर बारकाईने लक्ष असतं. अच्छा, नफा तर ठीक आहे, पण बँकेची खरी ताकद तिच्या आर्थिक तब्येतीत असते. म्हणजे बँकेची मालमत्ता किती चांगली आहे, बुडीत कर्जाची काय परिस्थिती आहे, चला हे पण तपासून पाहूया. आणि इथे एक चांगली बातमी आहे. बँकेचा ग्रॉस NPA म्हणजे एकूण थकीत कर्जांचं प्रमाण अजून थोडं कमी झालंय. जून तिमाहीत ते 1.74% होतं, जे आता 1.72% आलंय. ही सुधारणा छोटी असली तरी खूप सकारात्मक आहे. आणि यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकेचा निव्वळ NPA तो फक्त 0.18% वर स्थिर आहे. याचा अर्थ असा की बँकेने आवश्यक तरतूद बाजूला ठेवल्यानंतर तिच्या खात्यात जवळजवळ काहीच बुडीत कर्ज उरलेलं नाही. हे खरंच एक उत्तम रिस्क मॅनेजमेंटचं लक्षण आहे. आता आपण त्या मुद्द्यावर येऊया जो आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. बँकेचे निकाल तर चांगले दिसतायत, पण मग शेअर बाजारात काय घडलं? गुंतवणूकदारांना काय अनुभव आला? आणि इथेच एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर बँकेने एवढाच चांगला नफा कमावलाय, मालमत्तेची गुणवत्ता पण सुधारली आहे, मग शेअरची किंमत का पडली? हो, हे खरं आहे. ज्या दिवशी निकाल जाहीर झाले त्या दिवशी बँकेचा शेअर 4%पेक्षा जास्त खाली आला होता. आता एवढ्या चांगल्या निकालानंतर असं का झालं असेल? गंमत म्हणजे शेअर जरी पडला असला तरी बँकेचा जो मूळ व्यवसाय आहे, म्हणजे ठेवी गोळा करणं आणि कर्ज देणं, त्यात मात्र दमदार वाढ दिसतीये. ठेवींमध्ये 12% वाढ आणि कर्ज वाटपात तर जवळपास 17% वाढ झालीये. मग शेअर का पडला? कदाचित मार्केटच्या अपेक्षा यापेक्षाही जास्त होत्या, किंवा मग मार्केट भविष्यातल्या काही आव्हानांकडे बघत असेल. या दमदार कर्जवाढीमुळं बँकेचा क्रेडिट ठेवी गुणोत्तर 82% गेलाय. याचा सरळ अर्थ असा की बँक आपल्याकडे जमा झालेल्या पैशांचा वापर कर्ज देण्यासाठी आणि त्यातून नफा कमवण्यासाठी खूप प्रभावीपणे करत आहे. आणि शेवटी भविष्यात काय वाढून ठेवलंय हे पाहणंही महत्त्वाचं आहे. बँकेने स्वतःचं काही बाह्य धोके आणि आवाहनं सांगितली आहेत, ज्यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बँकेने काही जागतिक समस्यांकडे बोट दाखवलंय, जसं की अमेरिकेची टॅरिफ पॉलिसी, रशिया युक्रेन आणि मध्य पूर्वेतील तणाव आणि सप्लाय चेनमधले अडथळे. या सगळ्याचा परिणाम बँकेच्या मोठ्या ग्राहकांच्या व्यवसायावर होऊ शकतो आणि त्याचा अप्रत्यक्ष फटका कर्जफेडीवर बसू शकतो. हे सगळे धोके बँकेला माहीत आहेत. तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय? बँकेचं सध्याचं रिपोर्ट कार्ड एकदम फर्स्ट क्लास आहे. नफा दमदार आहे, मालमत्ता स्थिर आहे, सगळं छान आहे. पण पुढची परीक्षा थोडी अवघड असू शकते. आता या जागतिक आव्हानांवर बँक कशी मात करते यावरच तिची भविष्यातील कामगिरी अवलंबून असेल. आणि हाच या आकड्यांच्या पलीकडचा खरा अर्थ आहे.